आपले छत्रपती काय दर्जाचे रणपती होते हे दाखवण्याची ही संधी आहे स्वारी आग्रा म्हणतो. म्हणून त्याला स्वारी आग्रा म्हणतोय, त्याला स्वारी म्हणतोय आम्ही तिथनं सुटका नाही म्हणतो. स्वारी आग्रा बघ तू नंतर तू म्हणशील की स्वारी आग्रा प्रमाणे हा धुरंधर महाराज होते की शत्रूला घाबरायचं नाही, शत्रूला गाफील ठेवायचं आणि शत्रूच्या घरात जाऊन त्याला मारायचं. प्रत्येक चित्रपटामध्ये नव्यानं महाराज कळतात आणि वा खरंच वा. रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय. खरं तर आग्राहून सुटकेची कहाणी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण या चित्रपटात त्या इतिहासाच्या पुस्तकापेक्षा आणखी बरंच काही दडलेलं असणार आहे. ते काय आहे हे टीम आज मला सांगणार आहे. नवशक्तीच्या स्टुडिओत टीम आपल्या सोबत आहे. दिग्पाल लांजेकर सोबत आहेत, अभिजित श्वेतचंद्र आणि समीर धर्माधिकारी. सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आणि दिग्पाल, मी आधीच तुमच्याकडेच येईन. अर्थात शिवराज अष्टक एकसे बडकर एक सिनेमे तुम्ही दिलेले आहेत आणि आता जेव्हा खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो म्हणजे हा विषय सगळ्यांना माहिती आहे असा खरं तर असल्यामुळे उत्सुकता खूप जास्त आहे. तर तुम्हीच सांगा की काय दडलेलं असणार आहे आणि काय वेगळं सगळं पाहायला मिळणार आहे त्या आम्हाला नेहमी माहिती असलेल्या गोष्टीपेक्षा. असा कुठलाच दावा आपण करत नाही खरं तर की खूप वेगळा आम्ही काहीतरी दाखवतो, कारण इतिहास आहे. इतिहासासारखा दाखवला गेला पाहिजे. अर्थात त्या इतिहासामध्ये काही पानं दुर्लक्षली जातात, काही पानं बाजूला ठेवली जातात. त्याला काही कारणं असतील, तात्कालिक काळाचं कारण असेल, सत्तेचं कारण असेल, किंवा त्याला सबळ पुरावे मिळत नसतील, असंही एक महत्त्वाचं कारण असू शकतं. परंतु म्हणून इतिहासात असलेल्या थिअरीज ज्या मांडल्या जातात, वेगवेगळ्या तत्कालीन कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक या सगळ्या पैलूंच्या वरती आधारित ज्या काही थिअरीज निर्माण केल्या जातात इतिहासकारांकडनं, त्यातली एक थिअरी फार महत्त्वाची मला वाटते. की आम्हाला सारखा प्रश्न पडत होता सगळ्या टीमला की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा इतका निष्णात योद्धा आणि राजकारणी मुत्सद्दी हा आपल्याला माहिती आहे की ते त्यांच्या जीवाला धोका होता हे त्यांना आधीच माहिती होतं. काळ्या दगडावरची रेघ होती की औरंगजेबाच्या तावडीत ते सापडले तर त्यांना मारलं जाणार आणि मराठेशाहीचा जो उदय होत होता तो अस्तवणार. तर असं माहीत असतानासुद्धा एवढी रिस्क घेऊन ते का गेले असतील? जरी नाईलाज असेल, जरी हातबलता असेल, तर अशा हातबलतेच्या वेळेला महाराजांनी वेगवेगळे मार्ग काढलेले आपल्याला दिसतात. सहजपणे असं शत्रूच्या तावडीत का गेले असतील? तर असं एका ठिकाणी सर सरकारांच्या पुस्तकाच्या थिअरीतनं सुरू झालं माझ्या डोक्यात थॉट. मग कविराज भूषणाचे काही छंद माझ्या वाचनात आले आणि सरतेशेवटी इतिहासाचार्य वि का राजवाडे यांच्या शोध निबंधामध्ये त्यांनी जी थिअरी मांडली आहे की कदाचित छत्रपती हे थेट दिल्लीच्या सिंहासनाला हात घालायला तिकडे गेले. मोठी गोष्ट आहे आणि आपल्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. बरं, हे छत्रपती शिवाजी महाराज करू शकत नाहीत का असा विचार तर नक्कीच करू शकतात, कारण त्यांनी अफजलखानाबरोबर भिडताना असा विचार केलेला आहे. त्यांनी शाहिस्तेखानावरती स्ट्राईक करताना असा विचार केलेला आहे की 1,00,000 लोकांमध्ये फक्त 90 जणांनी जायचं. त्याच प्रपोर्शनमध्ये हा विचार आहे. तर तो तेव्हाची धुरंधरगिरी आहे. मग खरं तर ते पहिले धुरंधर आणि मग नंतर आपण आता हे सगळं पाहतो आहोत आणि त्याला पॉप्युलर सिनेमामुळे आपण त्यांना तसं म्हणतो. पण तर ते जे आहे की मी तिथे जाऊन अन्यायी सत्तेला मुळापासून उखडायचं का, हा विचार छत्रपती शिवाजी महाराजच या अख्ख्या भारतभूमीमध्ये करू शकतात. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला वीरांनी काय केलेलं दिसतं की परकीय आक्रमणं परतवलेली दिसतात पराक्रमाने. महाराणा प्रताप असतील, चंद्रगुप्त मौर्य असतील, किंवा या सगळ्या लोकांनी आलेली आक्रमणं परतवली. पण आक्रमणच होणार नाही आमच्यावरती असा विचार करणारे छत्रपतीच असू शकतात असं मला वाटतं. आणि त्या थिअरीच्या अनुषंगाने आम्ही संशोधन सुरू केलं. मग त्यात कविराज भूषणाचं जवळजवळ 14 छंद आम्हाला सापडले या प्रकारचं वर्णन करणारे. मी जसं मगाशी नावं घेतली तसं इतिहासाचार्य वि का राजवाड्यांची थिअरी आहे. सर जदुनाथ सरकारांनी जे म्हटले की त्यांनी दरबारामध्ये कट्यार मागितली, तर हे जे काही आहे सभासद बखरीमध्ये त्याचा उल्लेख आहे, चित्रगुप्ताच्या बखरीत त्याचा उल्लेख आहे. तर हे सगळं जे मला असं वाटतं की आपले छत्रपती काय दर्जाचे रणपती होते हे दाखवण्याची ही संधी आहे स्वारी आग्रा म्हणजे.
म्हणून ते आणि म्हणून स्वारी त्याला स्वारी आग्रा. आग्रा हा. म्हणतोय, त्याला स्वारी म्हणतोय आम्ही तिथनं सुटका नाही म्हणत होतो. प्लॅन केला तो फसला, तो वर्कआउट नाही झाला, हे नियतीचा खेळ आहे सगळा. पण प्लॅन केला नाही असं म्हणता नाही येणार. सो त्यामुळे या पद्धतीने विचार करून रणपती शिवराय, ग्रेटेस्ट स्ट्रॅटेजिस्ट इन द वर्ल्ड, अशा पद्धतीने हा चित्रपट मांडण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की बरेच न माहिती असलेले पैलू समोर येणार आहेत या निमित्ताने असं. असा प्रयत्न आम्ही नक्की केला आहे. कारण काय आहे की आग्रा स्वारी किंवा आग्रा भेट आपण ज्याला म्हणतो, तर यावेळी अख्ख्या हिंदुस्थानातलं राजकारण उलथापालथ झालेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर थेट ते पानिपतच्या वेळेला झालं आहे. मधल्या वेळेमध्ये सेटल होत होती सत्ता, मराठ्यांकडे सत्ता आली वगैरे सगळं झालं. पण आग्रा भेटीमध्ये ही मुळं दिसतात की संपूर्ण हिंदुस्थानची पाळंमुळं हलवून ठेवणं. कारण आग्रा भेटीबद्दल किती परदेशी इतिहासकारांनी लिहून ठेवलं आहे. संधी साधली महाराजांना खूप चांगला. त्या काळात सुद्धा मीडिया कळत होता की कुठे ते केलं पाहिजे आणि मीच का केलं पाहिजे. लक्षात घ्या की अफजल खानाला महाराजांनीच का भेटायचं. त्यांच्या पदरी इतके वीर होते, त्यांच्यापैकी कोणी अफजल खानाची भेट घेऊ शकला असता आणि मारामारी करू शकला असता. शाहिस्ते खानावर जीव धोक्यात घालून महाराजांनीच का जायचं. कारण ते मी केलेलं आहे हे संपूर्ण जगभर पसरतं की या राजांनी हे केलं, हा पराक्रम त्या राजाचा आहे. दुसरा महत्त्वाचा भाग की हा राजा आपल्या सैनिकांच्या बरोबरीने जीव धोक्यात घालतो. ते इतके सोपे नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराज, खूप डीप आहेत. आणि आपण सातत्याने त्यांची ती खोली तिथे जाऊन ते त्यांचे पैलूंचे मोती वेचायचा प्रयत्न करतो आहे. तर ते कायम त्यांनी असंच केलं की मी माझ्या सैनिकाला असं नाही वाटलं पाहिजे की राजे मलाच पुढं करतात. ते त्यांनी स्वतः लीड, ज्या जोखमीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांनी लीड केलेल्या आहेत. त्यामुळे आग्रा भेटीच्या वेळी स्वतः ते जाऊन संपूर्ण हिंदुस्थान काय संपूर्ण जगभरातल्या ज्या सत्ता आहेत त्यांच्यासमोर ते सगळं मांडणं आणि ते कम व्हॉट मे मांडणं. आणि दुसरी गोष्ट जमलं तर सत्ताच ताब्यात घेणं, असा एक मोठा विचार मला वाटतं की छत्रपतींनी केलेला असावा. अशी एक थिअरी मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हा इतिहास आहे का पूर्णपणे, हा दावा आहे का, तर नाही. ही एक थिअरी आहे. जसे अनेक थिअरीज असतात. टेक्निकली याला कॅटॅस्ट्रॉफी थिअरी म्हणतात की असं घडलं असतं तर काय. आणि कॅटॅस्ट्रॉफी थिअरी इतिहासाला लागू होते. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते जे राजकारण आहे त्यातला जो तणाव आहे तो तणाव मांडण्याचा प्रयत्न केला. आता मी अभिजितकडे येते. अभिजित, छत्रपतींची भूमिका, एवढी मोठी जबाबदारी जेव्हा दिग्पाल यांनी दिली तुझ्यावर, तेव्हा ती पहिली प्रतिक्रिया आधी काय होती? तो आनंद अर्थात गगनात मावेन असा असेल, पण ती जबाबदारीचंही तितकंच मोठी होती, ते जाणवलं असेल. काय होतं? अभंग तुकारामचं डबिंग चालू होतं आणि ते झाल्यानंतर दिग्पाल सरांनी काही AI जनरेटेड फोटोज होते माझे, ते महाराजांच्या अवतारातले त्यांनी दाखवले आणि म्हणायचे की हे आपल्याला साकार करायचे. आता तुम्ही म्हणालात तसं खरं आनंद होता, पण ते आनंद अश्रूतून बाहेर आले होते डोळ्यातून. कारण खूप भावनाविवश झालो होतो मी आणि खूप भरून आलं होतं. कारण खूप मोठी संधी, भाग्य म्हणेन मी, आणि खूप मोठी जबाबदारी होती. पण एक भक्कम कुटुंब माझ्या पाठीशी होतं याची जाणीवसुद्धा होती आणि खूप मोठी टीम सोबत होती. प्रत्येक सहकलाकार सोबत होता. दिग्पाल सर सोबत होते. त्याच्यानंतर आमचे गुरुजी प्राध्यापक शामराव जोशी सर होते. त्यामुळे हा प्रवास सुखकर झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद होता. आणि त्या तयारी करून घेतली त्यांनी आणि किंवा तू? या प्रोसेसच्या सुरुवातीलाच आम्ही रायगडावर जाऊन नतमस्तक झालो महाराजांच्या समाधीच्या इथे. आणि मला असं वाटतं की कुठल्याही अभिनेत्यासाठी एकतर छत्रपती शिवाजी महाराज साकार करणं याच्या पलीकडे काहीच नाही आहे. म्हणजे अभ्यास करायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांना 200-250 सिनेमे होतील. आता ह्या सिनेमाच्या माध्यमातून माझ्या वाट्याला जे येणार होतं ते पुरंदरच्या दहापासून ते महाराज परत येतात आणि त्याच्यानंतरचा काहीसा भाग. तर ह्याच्या सुरुवातीला मला असं वाटतं टेक्निकली स्टडी करण्याच्या आधी समर्पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे महाराजांना समर्पित झालो आणि आत्तापर्यंत जो काही अभिनय केला होता, जे काही शिकलो होतो ते सगळं पुसून नव्याने शिक्षण सुरू केलं असं म्हणायला हरकत नाही. मुळाक्षरापासून शिक्षण सुरू केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे मला वाटतं की ते गणितामध्ये कॅल्क्युलेट करून हे करण्यापेक्षा ते भिनायला हवं, ते विचार अंगीकारायला हवेत आपण स्वतः.
आणि त्या झोनमध्ये आपण जायला हवं. गुरुजी मला नेहमी म्हणायचे सांगताना की बाकीचे कॅरेक्टर करताना आपण ऑन ऑफ होतो ठीक आहे, पण ज्या दिवशी तू सीनमध्ये एखादा सीन करशील आणि त्यातून बाहेर यायला तुला 10-15 मिनटं लागतील, तेव्हा समजायचं की ते भिनलेत. नाहीतर आपण सिरियलमध्ये करतोच की कट बोलल्यानंतर डायरेक्ट कॅरेक्टरमधून बाहेर येतो. पण मग हा चित्रपट करत असताना मला असं वाटत होतं की मी कुठेतरी जगतोय, तो काळ जगतोय, ते दिवस जगतोय, आणि त्यामुळे ते उत्तम प्रकारे पडद्यावर साकारलं जाईल याची खात्री आहे आणि ते प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. पण जसं सिंहासनावर बसण्याची जबाबदारी मोठी आहे, तसं ही भूमिका मिळाल्यानंतर ती जबाबदारी मोठी आहे. ती आता थोड्या संमिश्र प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत सोशल मीडियावर. त्यांना तू कसं टॅकल करतोस किंवा त्याकडे कसं बघतोस? एक तर पहिली गोष्ट, दिग्पाल सरांनी मला सांगितलं कुठली कमेंट वाचायची नाही, कारण सिनेमा बघितल्यानंतर आपसुकच प्रेक्षकांना कळेल. आणि आत्ता प्रीमियर झाला त्याच्यानंतर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या खूप छान आणि पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि प्रत्येकाला सिनेमा आवडतोय आणि महाराजांचा लूक आवडतोय, महाराजांचा अभिनय आवडतोय, महाराज साक्षात दर्शन झालं असं प्रत्येकजण म्हणतोय. त्यामुळे आपसुकच प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहेच. पण ऑब्व्हियसली मला असं वाटतं की नंतर तुझ्या पोटातला गोळा थोडा कमी झाला का? असं म्हणायला हरकत नाही, कारण ऑब्व्हियसली मला असं वाटतं की एवढी जनता आहे तर आपण अनेक दिग्गज कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज साकारलेले आहेत. त्यामुळे आपण जर तसं सोशल मीडियावरच्या यांनी बघायला गेलो तर काही लोकांना हे कलाकार आवडतात, काही लोकांना दुसरे कलाकार आवडतात, ह्याच्यात खूप मतमतांतर असतातच. आणि आपसुकच प्रत्येकाच्या मनातले छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते पडद्यावर दाखवण्याचं कार्य आणि ध्यास आम्ही हाती घेतला होता आणि मला असं वाटतं त्याच्यात सफल झालोय आणि नक्कीच होऊ अशी खात्री आहे. आता मी समीर यांच्याकडे येते. औरंगजेब म्हणजे काय बात आहे, म्हणजे ऑलरेडी एक तर तुमचं अतिशय भाषेवर प्रभुत्व आहेच त्या, आणि औरंगजेब म्हटल्यावर तर ती भाषा म्हणजे आलीच पाहिजे असं सगळंच होतं. आणि अप्रतिम वाटतंय, म्हणजे त्या प्रोमोमध्ये औरंगजेब भी छा गया आहे असंच म्हणेन मी. तर कसं होतं हे? अर्थात दिग्पालसोबत खूप वर्षांचं तुमचं हे आहे. तो बेसिक कॉन्फिडन्स दिग्पालकडनंच येतो की यावेळेस औरंगजेब करा. अरे वा, मग ऑफकोर्स त्याला खुशच झाला असं. हो ऑफकोर्स. आणि नंतर त्याची तयारी म्हणता येईल जास्त जरा, कारण आमच्या गुरुजींकडे शामरावांकडे त्यांच्या एक तासाची भेट भरपूर होते, भरपूर बॅटरी चार्ज करतात ते. आणि दिग्पालचं पण तसंच आहे. त्यामुळे पहिली एकदा बॅटरी चार्ज झाली की ती खूप दिवस चालते, शूटिंग संपेस तोपर्यंत नक्कीच चालते ती. लकीली भाषा खूप एलियन नव्हती मला, कारण हिंदीमध्ये काम केल्यामुळे ती भाषा किंवा मूळ पुण्याचं असं चांगलं मराठी येत असलं तर चांगलं हिंदी तुम्हाला येतं. उर्दू म्हणता येईल की कळत न कळत खूप उर्दू भाषिक मित्र असे होते किंवा अशी एक सवय होती. जगजीत सिंग भयंकर आवडतात आणि मग त्यांचे काही जे शब्द असायचे ना, तेव्हा मग नासिरला नासिर खान, अरे नासिर यार इसका क्या मतलब क्या है. मग तो छान सांगायचा आणि त्याचं जे बोलणं असायचं ते कुठेतरी कानावर पडत राहिलं होतं वर्षानुवर्ष. ते करताना अरे वा मजा आहे. गाणी हा ठेवणीतले शब्द काढतो म्हणजे असं पण डायलॉग असे खूप दिसतात. यांच्या पार्टीतल्या सगळ्यांच्याच जिभेचे तुकडे. हा, आणि असं स्मिताचा एक त्यांच्यावरचा डायलॉग आहे की आप जिल्ले इलाई के रहमत का नूर हो. जिल्हे इलाई तो नुकते आणि ते फार म्हणजे असं गमतीचा विषय असं कित्येक असं की मस्त छान असं फ्लोमध्ये चाललं आणि तो एक शब्द अडकतो आणि असं फुल बेरिंगमध्ये शब्द काय राहतो असं मराठीमध्ये यायचं ते. तर पण ते करताना चॅलेंज होतं. हा, चॅलेंज होता आणि फार सुंदर लिहिलं. या काळात की तुम्ही शायरी वगैरे म्हणत होता? नाही शायरी नाही, मी फक्त ऐकणार आहे शायरी. हा अच्छा ठीक आहे, बेहतरीन, एवढंच. अलाउड नव्हतं. हा म्हणजे बेसिकली हा ते मेन अंडरलाईन ते आवडतच नव्हते औरंगजेबाला. त्याच्यामुळे एक इंटरेस्टिंग ते जेबुन्निसा. हो, जेबुन्निसा जी मुलगी आहे ती शायरी करणारी असते आणि पण ती माझ्यासमोर कधी करत नाही, औरंगजेब समोर कधीच नाही. पण ह्यांचे खूप सुंदर सीन आहेत.
हा, पण ऍज अ ऍक्टर म्हणजे ऍज अ ऍक्टर प्रिपरेशन तुम्ही असं काही Preparation wise- तुम्ही एक म्हणतात ना की उर्दूच्या जवळ जायला असं म्हणतात की थोडं शायरीच्या जवळ जातात जनरली, हो, पण तुमची मग absolutely. तशी तयारी कशी होती? तशी फ्रँकली असं म्हटलं की ती भाषा खूप एलियन नव्हती मला. ओके. एवढंच आहे की काही शब्दांसाठी किंवा काही शब्दांचे अर्थ नीट माहीत नसतात, त्यामुळे ते बोलताना किंवा एक्सप्रेस अर्थ करताना आणि अवघड जातं. उच्चार याकडेच पूर्णपणे लक्ष होतं. लकीली नुकते माहिती होते, पण आपण हिंदुस्थानी भाषेमध्ये जेव्हा काम करतो त्यामध्ये थोडंसं उर्दू असतं, बाकी हिंदी असतं. आणि मी आत्तापर्यंत जे केलं होतं मेजरली ते शुद्ध हिंदी केलं होतं, की मला उर्दू शब्द आला तरी ते मी कन्वर्ट करून घ्यायचो. हां हां. तर इथे उलटं होतं की हिंदी शब्द येता का म्हणे उर्दू पाहिजे. त्यामुळे तुम्हाला म्हणजे असं खूप नाही, मजा होती येते की मजा आता- होती म्हणजे त्यामुळे Oh my God. लेट्स डू इट यार. आणि कळत म्हणजे नाही समीर धर्माधिकारी ज्यांना आम्ही अनेक रोल्समध्ये असं छान पाहिलेलंच आहे, किंवा तुमच्या फॅन्सना आता काय सांगाल की तुमच्यासाठी हा रोल जरा असा आता तो विशेष हृदयाच्या कप्प्यात गेलेला आहे का? हो नक्कीच आहे, कलाकार म्हणून नक्कीच गेलेला आहे. आणि इन्शाअल्लाह आपको बहुत पसंद आएगा. सो कुठेतरी ते एक जवळ गेला होता हो ते हो, सगळं. पण आता मी म्हणतो, पण सकाळी छत्रपती शिवाजी महाराज की जय ते दाढी लावून असतं, गणपती बाप्पा मोरे असतं, आणि नंतर मग मिशी चिकटवायची असेल तर, नसेल तर तसंच मग सीनच्या इथे जायचं, मग तिकडे वल्ला म्हणायचं. बरं, वा. नाही, खरंच त्यामुळे हे कास्टिंग फार इंटरेस्टिंग होतं. तुम्हाला म्हणजे या दोघांना कास्ट करण्याच्या मागे काय भूमिका होती, काय? एकतर वर्णनानुसार कास्टिंग जे मागे आपण बोललोच आहोत तसं होतं. आणि अभिजितचं विशेषतः सांगायचं झालं तर आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती 36 वर्षांचे होते आणि तो एक्झॅक्ट सुदैवाने त्याच वयाचा आहे. आणि या टप्प्यावरती मला असं वाटलं की ज्या प्रकारे जेनझी पुढे येत आहे, प्रेक्षक वर्ग बदलतोय, तर त्यांना जवळ जाणारं असं व्यक्तिमत्व थोडा असावं, तरुण त्याची अभिनेता. एनर्जी त्या पद्धतीने असावी आणि त्या वयातले छत्रपती दिसावेत. तर त्यामुळे मला असं वाटलं की सर्वानुमते टीमनी बसून अभिजितची निवड केली. आणि औरंगजेब स्वाभाविकपणे पहिल्यापासून आमचं ठरलं होतं, म्हणजे आम्ही त्याची छोटीशी ट्रायल शिवरायांच्या छावामध्ये केलीच होती. तर तेव्हापासून सरांनी सांगितलं होतं की आमची असा गप्पा टप्पा या फॅमिलीमध्ये आम्ही फक्त कामापुरतं असं नाही, कधी पुण्यामध्ये वेळ असेल तर सर ऑफिसवर येतात, आम्ही वेगवेगळ्या पुस्तकांवर, गाण्यांवर, म्युझिकवर बरीच चर्चा वेगवेगळी पण चालू असते. तर कधीतरी गप्पांमध्ये ते म्हणले होते की मला औरंगजेब फार चॅलेंजिंग वाटतो, कारण स्वाभाविक आहे औरंगजेबला जितके कलर आहेत तितके कदाचितच कुठल्या भूमिकेला असतील, म्हणजे खरं तर छत्रपतींच्याच भूमिकेला असतील तेवढे कलर्स, आणि तर जास्त कलर्स. पण औरंगजेब साकारणं अवघड आहे. आणि मी तेच म्हणते की मराठी आपला अभिनेता जो इतकं सुंदर उर्दू बोलू शकेल, म्हणजे खरंच म्हणजे त्यांचं सरांचं कौतुकच आहे या बाबतीत. तर तेही शोधणं मिळणं अवघड पण ते होतं. कसं इतक्या वर्षांचं ट्युनिंग झालं आता, जवळजवळ 9 वर्ष आम्ही एकत्र काम करतोय. ही जवळजवळ 9वी फिल्म 10वी फिल्म आहे आमची एकत्र. पण त्यामुळे या व्यक्तीशिवाय पर्याय नव्हता ना. हा नव्हता, कारण काय आहे औरंगजेबाचं सुद्धा जे वर्णन आहे की तो प्रचंडच दिसायला हँडसम होता, उंच होता, नाकेला होता, गोरा पान होता, अशी जी काही वर्णनं असतात ते सगळं तर देवदत्त देणगी त्यांच्याकडे आहेच आहे. आणि त्यामुळे बरं शिवाय कॉन्फिडन्स होता की त्यांच्या नजरेत जे ते देऊ शकतात. म्हणजे तुम्ही शिवराज अष्टकातल्या ऑलमोस्ट प्रत्येक सिनेमात त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्यात, प्रत्येक भूमिकेचे डोळे वेगळे आहेत. तुम्ही नीट ऑब्झर्व करून बघा, म्हणजे फार सुंदर समीर सरांनी ते परफॉर्म केलेलं आहे. मग बेशक खान असेल, नामदार खान असेल, सिद्धी जोहर असेल, या तिघांचेही डोळे वेगळे आहेत. हे खूप हे कळलं मला. हे खूप आणि ते डोळे सापडणं प्रत्येक अभिनेत्यासाठी किती अवघड असतं हे मला हे माहिती आहे. खूप कमी अभिनेत्यांना जमतं. हां, मग त्याच्यानंतर ते जेव्हा पॉझिटिव्ह साईडला आले तेव्हा कान्होजी जेधे, शेलार मामा करताना त्या दोन्ही पात्रांचे, म्हणजे कान्होजी जेध्यांचा राजे म्हणून, कान्होजी राजे जेधे म्हणून असलेला रुबाब, त्याचे डोळे वेगळे होते. आणि शेलार मामा म्हणून असलेला एक मिस्किल डोळ्यांचा गोड घरातला वडीलधारा मामा, यांचे डोळे वेगळे होते. तुम्ही ते बघितलं तर ती व्हरायटी ते देऊ शकतात. त्या ताकदीचा वकुबाचा अभिनेता माझ्याकडे असल्यावर मी स्वाभाविकपणे, आणि आमचं बोलणंही झालं होतं की त्यांना आवडणार होतं ते करायला. सो ते त्या नोटवरती स्क्रिप्ट ऑब्व्हियसली एकदा ऐकून मग ते छान फायनल केलं. आणि बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक तुमचं आवडतं सापडतच नाही येत ना. तुमचं आवडतं पात्र आहे
येते आणि अर्थात अनेकांचं. आणि तो बहिर्जी होता नावाचा एक मध्ये मी अभिवाचनाचा प्रयोग केला हो. आणि त्याच्यात मला फार गमती सापडल्या या आग्रा भेटीच्या. आणि अर्थात त्यातलं काही आपण याच्यामध्ये घेतलं नाही कारण तो अभिवाचनाचा कार्यक्रम आहे. पण बहिर्जी मी जे काही शिकलो गेले 18 वर्ष शामरावांकडे, व्हॉइस मॉड्युलेशन असेल, फोकस चेंज म्हणजे जसं डोळे बदलणं हा जो भाग आहे तसं मला एकाच सिनेमात करायला मिळतं. कारण माझे डोळे वेगवेगळे त्या माणसांशी डील करताना, म्हणजे आता मी छत्रपतींच्या समोर जर उभा असेल तर त्या डोळ्यातली भक्ती वेगळी असेल. मी तानाजीरावांबरोबर मित्र म्हणून डील करत असेल किंवा ज्याला मिलिटरीमध्ये बडी म्हणतात, तर तसे ते आर्मीतले दोघं बडी आहेत. तर त्या दोन्ही मित्रांची जी डोळ्यांची लँग्वेज आहे, गिव्ह अँड टेक आहे, त्या एकचा अजयदादा खूप जवळचा मित्र असल्यामुळे पण ते खूप छान ट्युनिंग होतं. निखिल बरोबर म्हणजे त्या निखिल राऊतनी परत किसना केला याच्यामध्ये. तर सबऑर्डिनेट बरोबर त्याचा असलेला त्याची काळजी प्लस त्याला शिकवणं, त्याचा शिक्षक असणं, गुरु असणं, याच्यासाठी डोळे वेगळे वापरता येतात. या असे सगळे एक्सपेरिमेंट मला ॲक्टिंगमधले करता येतात. सुदैवाने यावेळी उत्कर्ष जाधव आमचा मित्र तो सहदिग्दर्शक म्हणून आला. मला म्हणजे दिग्पाल, मला आता बहिर्जी नाईक याबद्दल आपला विषय निघालाच आहे. फार कमी जणांना ह्यातली गंमत कळली होती जी तुम्ही फार सुरुवातीलाच पहिल्या सिनेमापासून हेरलीत. बहिर्जी नाईक हे म्हणा बाकी जे जनरल जे शिवाजीवर चित्रपट आले शिवाजी महाराजांवर तर तसं नाही होत होतं. नाही, काय होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण जे त्यातली ती नाट्यमयता तुम्हाला ते स्वराज्य जे आहे ते गुप्तहेरांशिवाय उभंच नसतं राहिलं. कारण शत्रू इतके बलाढ्य होते की बरोबर त्या शत्रूच्या उणिवा शोधून काढणं आणि त्या उणिवांवरती घाव घालणं याच्यात त्यांच्या यशस्वीतेचं आणि विजयाचं रहस्य आहे. मग त्या उणिवा कोण शोधेल तर मग गुप्तहेर शोधतील. आणि म्हणून बहिर्जी नायकांना असामान्य महत्त्व आहे. परंतु आपल्या इतिहासात त्यांच्या 2 ठिकाणी नोंदी आढळतात फक्त, आणि तेच यश आहे ना. जर एखाद्या एराने लिहून ठेवलं की मी असं ऑपरेशन केलं आणि चुकून ते गेलं डॉक्युमेंट चोरीला किंवा ते शत्रूकडे पोचलं, तर पुढच्या वेळी जर परत तसं करायची वेळ आली तर ते ऑलरेडी त्यांच्याकडे एक मोरस ऑपरेंडी असणार आहेत आणि त्याच्यावरनं ते काही शत्रू काही आपला बावळट नसतो. पण मी तेच म्हणते की आज आपण धुरंधरच्या, मी पुन्हा धुरंधरवर आले कारण तो धुरंधरचा एक युफोरिया स्वारी आग्रा बघ तू नंतर तू म्हणशील की स्वारी आग्रा प्रमाणे हा धुरंधर महाराज होते किंवा हे तेव्हापासूनच त्यांनी ते पालटून दुसरीकडे काय शत्रूच्या गोटात घुसणं ते होतं ना तेव्हा. हो, तेच म्हणतो मी. ते तुम्ही याकडे कसं बघता? मी असंच बघतो याच्याकडे की ओरिजिनेटर आपणच आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक हे या प्रकारच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशन्सचे पायनियर आहेत की शत्रूला घाबरायचं नाही, शत्रूला गाफील ठेवायचं आणि शत्रूच्या घरात जाऊन त्याला मारायचं. म्हणजे हे त्यांनी 350 वर्षांपूर्वी केलंय. ये नया हिंदुस्तान आहे पण वो भी हिंदुस्तान था ही. हा नाही, ते काय खरं तर सांगतो, मला असं वाटतं की तो हिंदुस्तान होता जो रिन्यू केलाय आपण. तो असा आहे की त्यांनी कधी नाही असं केलं की अरे बापरे आता काय करूया, मग आता हातपाय जोडून जाऊ दे. जर त्यांनी इथे हिंमत करेज त्यांच्यामध्ये होतं म्हणून शाहिस्तेखानावरचा छापा झाला, म्हणून आग्र्याची भेट झाली. त्यांनी कधी शत्रूला उसंतच दिली नाही की तू माझ्यापर्यंत पोहोच, मी पोचतो तुझ्यापर्यंत, बघू तू काय करतोस. हे छत्रपती शिवाजी महाराज ताकदवान आहेत, धैर्यशील आहेत, प्रचंड निग्रही आहेत, म्हणून त्यांना निश्चयाचा महामेरू आपण म्हणतो. तर त्याच्या बरोबरीने त्यांचा तो जो काही बहिर्जी नाईक नावाचा तिसरा डोळा आपण म्हणू की तो त्या सगळीकडे सर्व्हिलियन्स होता, तो कॅमेरा होता, तो फिरत होता सगळीकडे आणि तो त्यांना फीड देत होता. आणि ते इतकं परफेक्ट होतं. नाहीतर अशक्य आहे केवळ आग्र्यातनं त्यांनी परत येणं, केवळ अशक्य आहे. फक्त त्या सराई, ती एवढीशी सराई, म्हणजे सराई म्हणजे त्या काळचं हॉटेल किंवा लॉज, तर त्या सराईच्या भोवतीच 2500 सैनिक होते आणि संपूर्ण आग्र्यात काही लाखाचं सैन्य होतं आग्र्यापासून नर्मदेपर्यंतच्या वाटेवर. तर त्या चौक्या ओलांडून 7 चौक्या होता असं वर्णन आहे भूषणाने. चौकी 7 नांगी गयो असं म्हटलं त्यांनी आपण वापरलेलं याच्यामध्ये. तर त्या 7 चौक्या ओलांडून ते आले. ओलांडून म्हणजे आता फक्त नरवरच्या घाटीतच त्यांचा उल्लेख मिळतो, एक मथुरेत मिळतो, एक नरवरच्या घाटीत. तो मधला मार्ग तर अजून अस्पष्टच आहे, त्याचा कुठेच पुरावा नाही. हेच यश आहे छत्रपतींचं की
नाही आम्ही अजूनपर्यंत त्यांचा माग काढू शकत की ते कसे गेले. का तर उद्या जर समजा शंभूराजांना हा पराक्रम परत करायची वेळ आली तर हा रस्ता कोणाला कळता कामा नाही की या रस्त्याने हे परत जातात. ती दूरदृष्टी होती. हाही दूरदृष्टी असणारेच म्हणून रणपती. युद्ध काय केवळ समोरासमोर भिडून तलवारीने बुक्क्यांनी मारामारी नाही केली जात. युद्ध मनाशी मनाने खेळलं जातं, विचारांशी विचारांनी खेळलं जातं. त्या पद्धतीने मला कायम छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं हे जे बिरुद आहे रणपती ते कायम महत्त्वाचं वाटतं. आता म्हणजे यांचं आपण ऐकूच शकतो. मी 2 तास ऍक्च्युली यांना थांबवणार नाही असेही सुंदर बोलतच असतात. आता मला जरा या दोघांकडे माईक द्यायचं आहे आणि मला हे विचारायचं आहे की जसं आता आपण शिवराज अष्टकाच्या 6व्या पुष्पाकडे आलोय. तुम्ही दिग्पाल सरांबरोबर खूप अनेक सिनेमांमधून दोघंही बांधलेले आहात, जोडलेले हा जास्त छान शब्द आहे. तर काय देतात हे सिनेमे आणि काय मिळून जातं त्या पलीकडे, त्या सगळ्या पात्र साकारण्याच्या पलीकडे? खरं सांगायचं तर राजे खूप वेगवेगळ्या त्यांचे पैलू कळतात. कारण आपण इतिहासामध्ये काय थोडंसं ऐकलेलं आहे किंवा किल्ला आपण दिवाळीत आपण करतो किल्ला, राजे सगळ्यात वर राजे बसलेले असतात आणि मावळे, मग शेतकरी, नंतर ती गवळण असते, मग एक वाघ असतो. हे सगळं जे होतं त्याच्या पुढे आपल्याला त्यांचे डिटेल्स माहीत नव्हतं किंवा रादर ते वय पण असं होतं की नीट कळत नव्हतं. पण एक अभ्यासाचा भाग होता. आणि ऑफकोर्स शिवाजी महाराज माहितीच होतं कारण सिंहगडावर गेलं, रायगडावर गेलं, राजगडावर गेलं की इकडे त्यांचा वावर होता. पण ही सिरीज करताना, हे अष्टक करताना त्यांचे डिटेलमध्ये म्हणजे जरी मी निगेटिव्ह करत असलो तरी समोर राजेच असतात ना, तर ते करताना अरे क्या बात आहे, ते प्रत्येक वेळेस अरे हे असं पण होतं. तर 6-8 झाल्यानंतर आम्हाला वाटतं की आम्हाला एक प्रत्येकाला एक 25-30% राजे कळतील, पण अजूनही 70%-75% बाकी कळत राहणं, तो शोध घेणं, हे किती हे खूप नक्कीच. आणि ते शोध घेण्यासाठी फक्त जसं तू म्हणालीस ना की मी 2-2 तास ऐकू शकते, तसं याच्या समोर जाऊन बसायचं. खरंच आहे. म्हणजे मी येणार आहे कुठे पुण्यात तुम्ही बसता ब्लॅक कॉफी घेणार का? हो, मग ती ब्लॅक कॉफी घ्यायची, फक्त ऐकत बसायचं. एक्झॅक्टली. कारण जे हो बरोबर आहे. तेव्हाही आणि कसं आहे ॲब्सोल्युटली, आणि कसं आहे ना ते असे एवढे मोठे ठोकळे बघितल्यानंतर अरे बापरे असं होतं. आणि ह्यांनी ते सगळं ते आचरणात आणलेलं असतं, सगळं केलेलं असतं. बरं आता मला जरा सांग ना त्या ठोकळ्यामध्ये काय लिहिलं आहे ते. आणि मग तो इतका सुंदर, म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या फिल्म्स केल्यात मी एकदाही स्क्रिप्ट नाही वाचली, कारण तो वाचतो माझ्यासाठी, म्हणजे माझ्या एकट्यासाठी नाही. पण माझं असेल की मोठं असलं तरी ते सोपं करून, आणि त्याचं नरेशन एकदा ऐकलं की मला पुढच्या वेळेला सेटवर पण विचारायचं गरज नाही पडत मला की हे पुढचं काय असेल रे, माहिती आहे. फक्त ते बाकी डिटेलिंग होतं तिकडे. तर एवढं ते 1-1.5-2 तासांचं ऐकण्यामध्ये इतकी क्लॅरिटी होते. पूर्ण तो महाराजांचा भाग कळतो. अरे हा किस्सा असा होता. शाहिस्तेखानानं माहिती आहे बोटं तोडली, पण कसं केलं, काय केलं, ते काय म्हणतात सर्जिकल स्ट्राईक कसा केला तो, तर ते बघताना आणि ते ऐकताना आई क्या बात आहे, हे आपल्याला माहीत नव्हतं. तर प्रत्येक चित्रपटामध्ये नव्यानं महाराज कळतात आणि वा वा, खरंच वा वा. मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार की पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी दिग्पाल सरांनी जे शिवधनुष्य हाती घेतलं होतं आणि तो विचार लोकांपर्यंत पोहोचायला हवा, ह्या त्यांच्या विचारांमध्ये आमचा खारीचा वाटा असतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला वाटत असेल की मला एकदा तरी दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमामध्ये काम करावं. कारण एक वेळ अशी होती सुभेदारच्या आधीसुद्धा मी अनेक सिनेमे पाहिले होते. मलासुद्धा वाटायचं की एकतरी छोटासा तरी रोल मिळावा. आणि माझे जे जवळचे मित्र होते त्यांचं असं सारखं म्हणणं होतं की तू जाऊन भेट. मी म्हटलं अरे पण ओळखच नाही आहे. आणि माझी तेव्हा ओळखच नव्हती. तू जाऊन भेट, काहीतरी एक मावळा तर मावळा चालेल पण तू कर. तर पण काय म्हणतात, देवाच्या कृपेने, महाराजांच्या कृपेने आणि सुभेदारमध्ये मी टीमची, कुटुंबाशी जॉईन झालो आणि तिथून प्रवास सुरू झाला. तर मला असं वाटतं की आत्ता जेव्हा आम्ही श्वासाचं राज, ध्यासाचं राजाचा डोंबिवलीमध्ये प्रयोग केला, तिथे एक मुलगा आला आणि मला म्हणाला की मला अभिनेता नाही व्हायचं. चांगला उंच बिंच होता, पण मला फक्त दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमामध्ये ना मागे असं काठी घेऊन उभं राहिलं तरी चालेल, मला तेवढंच करायचं, फक्त मला कुठेतरी दिसायचं. तर मला असं वाटतं की हे सिनेमे जे आहेत, अष्टक, शिवराज अष्टक, हे पुढची पिढी बघणार आहे.
त्यामुळे ह्या नवीन आलेल्या मुलांना असं वाटेल की अरे मी तिथे नुसता जरी दिसलो तरी काहीतरी कार्य केलं असं आपल्या भाग्य लागेल, नशिबी लागेल असं वाटतं. मग मला असं वाटतं की मी छत्रपती शिवाजी महाराज ह्या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दाखवतोय तर खूप भरून आलं होतं, मला भरून येतं नेहमीच. आणि नेहमी सकाळी उठल्यावर देवाकडे प्रार्थना करत असतो, धन्यवाद बोलत असतो, आभार मानत असतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे आभार मानत असतो. आणि एक अभिनेता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पलीकडे काहीच नाही आहे. त्यामुळे हे खूप मोठी संधी म्हणा, भाग्य म्हणा आणि नशीब आहे असं म्हणा. हे झालं अभिनेता म्हणून. पण मला असं वाटतं की ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये हे आता 5 सिनेमे मी केल्यानंतर आमच्या सेटवर जी अनसेड शिस्त असते ती मला खूप आवडते. आणि म्हणजे कधी सांगावं नाही लागत. आता आपण सिरियल करतो, अनेक बाकीचे प्रोजेक्ट करतो, ते तिथे सांगावं लागतं सायलेन्स ओरडायला लागतं. आमच्या इथे सायलेन्स ओरडावंच लागत नाही, कारण एवढी शिस्त आपसुकच प्रत्येकामध्ये आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे आपण घडत जातो. आणि ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये 5 सिनेमे केल्यानंतर मला असं वाटतं माणूस म्हणून प्रगल्भ व्हायला होतं. म्हणजे अभिनेता म्हणून ग्रोथ होतेच आहे, पण माणूस म्हणून मी प्रगल्भ होतो ह्याची मला स्वतःला जाणीव जेव्हा होते. मी जेव्हा चांगली चांगली पुस्तकं वाचतो, मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संत असतील, आता ज्ञानेश्वरांची मुक्ताई केला, अभंग तुकाराम केला, त्यामुळे फक्त चांगलंच नशीब येतं, चांगलंच पदरात पडतंय आणि चांगले विचार पदरात पडत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं दिग्पाल सर असतील किंवा आमची संपूर्ण टीम असेल, ह्या सिनेमांच्या माध्यमातून पुढच्या पिढीसाठी नाही, आम्ही जे कलाकार काम करतो त्यांच्यासाठी खूप काही देऊन जात असते प्रत्येक वेळी. आणि एक शेवटचा प्रश्न राखून ठेवला आहे मी, तोही मला विचारायचा आहे की 2026मध्ये सुरुवातीला जानेवारीत, आता फेब्रुवारीत हे पुष्प आता आमच्या भेटीला तर येतच आहे. पण एक दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटाची वन ऑफ द चाहती म्हणून मला सुद्धा मनात हा प्रश्न असेल, जो कदाचित अनेकांनी तुम्हालाही विचारला असेल, की हिंदी चित्रपटाचा काही विचार आहे का? कारण इतका हा अभ्यास आहे, इतकं हे छान आहे की कुठेतरी त्या कक्षात ओढून नॅशनल लेवललाही काही विचार आहे. माझा प्रयत्न आहे की आपला चित्रपट नॅशनल लेवलला न्यावा. म्हणून मी पाहिलं तर आम्ही जे लर्निंग घेतो आहे प्रत्येक चित्रपटातनं, ह्या चित्रपटात हे शिकलो, पुढच्या चित्रपटात ते शिकलो, असं करून आपण प्रोडक्शन व्हॅल्यू आणि एकूण तांत्रिक बाबी वाढवत नेतो आहे. आणि त्यामुळे मराठी चित्रपट कधीतरी जसं साऊथ रिजनल सिनेमांनी त्याच्या बाउंड्रीज तोडल्या, तर तशा कक्षा आपणही तोडू असा प्रयत्न, आणखी मोठा करायचा प्रयत्न आहे. याचा अर्थ असा आहे का की ते उगाच सुडो मी बोलणार नाही की मी हिंदी चित्रपट करणार नाही, अमुक नाही, तसं नाही. महाराज मांडायची संधी जिथे जिथे मिळेल, ज्या ज्या माध्यमात, ज्या ज्या भाषेत मिळेल, तिथे तिथे मी ते करायला तयार आहे. भविष्यात हा विचार होऊ शकतो. हां, म्हणजे पण त्याच्याकरता मी थांबणार नाही कोणासाठी. हिंदी चित्रपटसृष्टी ही स्टार ड्रिव्हन आहे. मला अशा ऑफर आल्या नाहीत का, तर आल्यात. त्यांच्याशी बोलणं चालू आहे का, चालू आहे. काही जणांनी मला साईन केलं, ते प्रोजेक्ट झाले नाहीत. याचं कारण मी महाराजांच्या बाबतीतल्या काही तत्वांवर ठाम आहे. कलाकारांच्या निवडीपासून की अमुक एक कलाकार हा महाराजांच्या भूमिकेसाठी चालेल का, तर त्याची पार्श्वभूमी काय आहे हे मी बघणार आहे. तर ते हिंदी चित्रपटसृष्टीला चालेल का, तर ते मला माहीत नाही त्यांना चालेल का नाही. आणि त्यामुळं महाराजांचे चित्रपट मी करेन का हिंदीत याची शक्यता खूप धुसर होत जाते. कारण मला ऑफर आणि तो सगळं म्हणजे मला एक ऑफर आली होती ज्याच्यामध्ये मला पावनखिंड हिट झाल्यानंतरची लगेचची गोष्ट आहे. आणि पावनखिंडचा रिमेक हिंदीत तुम्ही कराल का म्हणून त्यांनी साईनही केलं होतं. पण ज्या कलाकारांची नावं समोर येत गेली ती मी नाकारत गेलो आणि तो विषय मग थंडावला. हे कदाचित कोणाला अव्यवहार्य वाटेल, पण माझी ती मला नाही करायची महाराजांच्या बाबतीत. त्यामुळे हिंदी मग मी करेन का नाही तर करणार नक्की, पण त्यासाठी योग्य ती ऑफर आणि माझ्या वेगाशी प्रोडक्शननी मॅच करून घ्यावं त्या. कारण ती स्टार ड्रिव्हन इंडस्ट्री असल्यामुळे मग तारखांसाठी थांबा, मग तो स्टार मोकळा होईल, मग त्याच्या काही कन्सर्न्स की मी अमुक अशा पद्धतीने दिसलोच पाहिजे, मग मला एखादं लव सॉंगच पाहिजे, हे त्याच्या स्टारची बुद्धिमत्ता, आकलन क्षमता, आपल्या भावना त्या स्क्रिप्टशी आणि चित्रपतींशी जोडलेल्या, हे सगळं मॅच कसं होईल मला माहीत नाही. त्याच्यामुळे मी त्याच्याकडे फार कौतुकाने आणि फार उत्सुकतेने पाहत नाही. कारण आत्ता जो वेग आपल्या शिवराज अष्टकाचा आहे, आम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मी, खूप वेळ घेतोय तुझं, पण समर्थांची एक ओवी आहे की रात्रीने नेले अर्ध बालपणा जरा व्याध.
मग आत्ता आपण ॲव्हरेज 60 वर्षाचं जर आयुष्य म्हटलं तर ह्या गणिताने रात्रीने नेले अर्ध म्हणजे 30 वर्ष तर झोपेतच गेली तुमची. आणि बालपणात जरा व्याध यातनं जर आपण 25-25% दिले तर ती एक 15-16 वर्ष जातात आणि मग तुमच्या हातात जेमतेम 9 ते 12 वर्ष ही ॲक्च्युअल कामाची उरतात. तर त्यामुळे घाईघाईत नाही पण योग्य तो वेळ देऊन जर मला चित्रपट आणि शिवराज अष्टक पूर्ण करायचं असेल 8 सिनेमांची कमिटमेंट जी महाराष्ट्राला दिली आहे, छत्रपतींना दिली आहे, आई भवानीला दिली आहे, ती पूर्ण करायची असेल तर मला सतत काम करायला लागेल आणि त्याकरता मला कुठल्याही एका व्यक्तीसाठी थांबून चालणार नाही. जरी माझी किती प्रिय व्यक्ती असो किंवा कितीही महत्त्वाची व्यक्ती असो, आम्ही कित्येकदा अशा तडजोडी केलेल्या आहेत अष्टकामध्ये सुद्धा की अमुक एक अभिनेता नाही उपलब्ध. तर म्हणजे आणि चांगली गोष्ट काय आहे की हे कुटुंब का म्हणतो मी की हे कोणीच प्रोफेशनली म्हणजे कमर्शियली इन्वॉल्व नाही आहेत त्याच्यामध्ये तशा अर्थाने. म्हणजे असं म्हणत नाही कोणी की अरे 6 चित्रपट केले यार तू मला पुढच्या चित्रपटात नाही विचारलं. प्रत्येकाला हे अंडरस्टँडिंग मला समीर सर स्वतः म्हणजे त्यांच्या वाटेला उत्तम भूमिका आल्याच आहेत पण ते स्वतः सांगतात की एखाद्या याला तुला जर असं वाटलं की चित्रपटात मी सूट करत नाही आहे ओढून ताणून मला कास्ट करू नको. हे अजयदादासुद्धा बोलला आहे, हे मृणालताईसुद्धा सांगत असतात पण आता मृणालताईंना तर पर्याय पण प्रत्येक म्हणजे त्या कथेमध्ये जिजाऊ येत नसतील कुठेही तर तू जिजाऊंना ओढून ताणून त्या कथेत आणू नको असं त्यांनी सांगितलं. तर हे अंडरस्टँडिंग जे आहे ना हे त्या मिशनबद्दलची तुमची कळकळ आणि तळमळ दाखवतं. त्यामुळे मला असं वाटतं की एवढं सगळं छान चाललं आहे कशाला का मागे धावायचं आहे. त्यांच्या चित्रपट मोठा बनवायचा प्रयत्न करू अधिक आहे त्या बजेटमध्ये किंवा अजून कोणी बजेट दिलं तर आणि त्याप्रमाणे आम्ही प्रॉमिसेस पूर्ण करायला लागलेलो आहोत म्हणजे पहिल्या सिनेमापासून. म्हणजे आत्ता तुम्ही स्वारी आग्राचा जर कॅनव्हास बघितला कर्नाटकपासून राजस्थानपर्यंत शूटिंग केलं आहे. तुम्हाला वाळवंट दिसतं, हवेल्या दिसतात राजस्थानमधल्या इतकं म्हणजे ते त्याचं कॅनव्हास दिसेल तुम्हाला आवडेल ते सगळं. हत्ती आणले सगळं आहे. तर ते त्याला आपण नॅशनली लोकांना आपला चित्रपट अप्रिशिएट करायला भाग पाडूया सगळे मिळून असं मला वाटतं. नक्कीच आणि अर्थात हा मोठा विडा तुम्ही उचललेलाच आहे आणि त्याला साथ देतीलच आपले मराठी प्रेक्षक कारण त्यांना योग्य अयोग्य सगळ्याची जाण आहे. त्यामुळे भरपूर शुभेच्छा. 2026 पण असं छान अमेझिंग असावं यामुळे आणि आणखी ही सुरुवात तर आहे. 2026च्याच संपेपर्यंत दुसरा पुढचा सिनेमा येणार आहे का? हो या चित्रपटाच्या शेवटीच क्रेडिटमध्ये तुम्हाला त्याचं सीन दिसणार आहे. पुढच्या चित्रपटाचं नाव आहे दर्या भवानी आणि 2027ला तो येणार आहे आणि छत्रपतींना भारतीय आरमाराचे जनक का म्हणतात याचं उत्तर त्या चित्रपटात मिळेल. क्या बात. चला म्हणजे बरीच सरप्राईजेस आहेत त्यासाठी डायरेक्ट चित्रपटगृहात जाऊन रणपती शिवराय स्वारी आग्रा बघायचं आहे. खूप शुभेच्छा सगळ्यांना मनापासून. थँक्यू सो मच. जय शिवराय. जय शिवराय.